22 मध्ये. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज मनोहर आलाय गोलंदाजी करण्यासाठी. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन समीर आपल्याला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईकला यतीन हा फलंदाज पाहायला मिळतोय. समीरच्या बॅटमधनं पहिलाच एक क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. हा कृष्णा म्हात्रे दादाचं इथे शुभागमन झालंय. त्यांच्याच माध्यमातून नुकतीच एक अप्रतिम स्पर्धा देखील बापदेव पडायला 4 दिवसांची अप्रतिम स्पर्धा पार पडलेली. त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीनं अकाउंट ओपन केलं. याही वेळी पहा भरपूर चांगला स्ट्रोक आलाय, परंतु डीप मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी सज्ज. एक धाव मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न करत होते आणि धावफलक एका धावेच्या मदतीनं आता पुढे सरकलाय. 5 वर 5 रन्स ऑन बोर्ड. यावी इनसाइड आउट क्लास क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. यतीनच्या बॅट मधनं हा चौकार निघतोय. गुड शॉट. गुड शॉट क्लासिकल स्ट्रोक. पुन्हा एकदा बोलत यार इथे वेग थोडासा कमी केलाय. खरं तर विकेट किपरनं चांगली फिल्डिंग केली. बॅटची एज होती मला वाटतं या ठिकाणी. कॅरी नव्हता झाला विकेट किपर पर्यंत. डॉट बॉल आलाय. टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती इथे लागले. बोलत यार पुन्हा एकदा मनोहर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्लो आपण इथे मिश्रण पाहायला मिळालं. मिश्रणाची गरज देखील होती. व्हेरिएशनची गरज देखील होती. समोर यतीन सारखा एक मोठा फलंदाज आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. धावफलक आता एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 10 वर 10 रन्स ऑन बोर्ड. हार्डलक भरत शेठ पाटील त्यांचा संघ आता या स्पर्धेच्या बाहेर झालाय. पुन्हा एकदा बोलत यार यावी पडल्यानंतर बॉल थोडासा मूव्ह झाला. बाहेरच्या दिशेने टर्न होताना आपण पाहिला. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 10 धावा 10 रन्स ऑन बोर्ड. भरपूर आता प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळालाय. दोन्ही संघांचे पाठीरागे अगदी आता पाहिलं तर दोन्हीही गावं काही अंतरावरच आहेत. इथनं आपण जर विचार केला तर नानकर देखील 5 ते 5 मिनिटांवर नानकर विलेज आहे. त्यानंतर अगदी आपण ह्या साईडला गेलो तर आमणे 5 मिनिटांमध्ये. म्हणजे दोन्ही गावं जवळ आहेत. मैदान सेंटरला आहे, मध्ये मैदान आहे, त्यामुळे दोन्ही गावांचे पाठीरागे पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. खरं तर चर्चा आपण मॉर्निंग सेशन पासून तीच करत होतो की यज्ञिका स्पोर्ट्स आमने आहे ना पहिल्या 1 ते 2 मॅचेस वन साइड जिंकते, परंतु तिसरा ते चौथ्या मॅचेसमध्ये क्वार्टर फायनल किंवा सेमीफायनलच्या मॅचेसमध्ये ना थोडीशी स्ट्रगल करते. परंतु इथनं काय घडेल. गोलंदाज विजय आलाय गोलंदाजी करण्यासाठी. इथे मिसफिल्डिंग झाली. बॉल जर प्रॉपर कलेक्ट केला असता तर विकेट धोक्यात होती. जरूर हृदयाचे ठोके वाढले असतील. धावफलक एका धावेच्या मदतीने 11 वरती गेले. पहिल्या ओव्हरमध्ये फार चांगली टोटल पाहायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये 10 धावा कंप्लीट केल्या होत्या. सेकंड ओव्हरला इथे सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. विजय ओव्हर द विकेट ना समीर साठी हा बॉल इथे फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. भरपूर उंच गेलाय बॉल हवेमध्ये आणि झेल इथे स्वीकारले. बघा त्या ठिकाणी दुखापत झाले मला वाटतं जोरानं. त्या ठिकाणी खरं तर बॅलन्स झाला नव्हता. पाणी घेऊन जा. बघा सर्वांना विनंती आपण सेफ खेळायचं आहे. खरं तर त्या ठिकाणी बॅलन्स राहिला नव्हता त्या खेळाडूचा. पाठमोरे ते पडले मागे. त्यांना बॅलन्स झालं नव्हतं झेल घेतल्यानंतर. विकेटचं पतन आणि फलंदाजी ते बाद झाल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळाला जल्लोष केला गेलाय आमने टीमच्या माध्यमातून, परंतु तिथे
खेळाडू सुखरूप आहे. यस यस, अगदी त्याच्या स्वतःच्या पावलांवरती आता तो उभे राहून चालताना दिसला, याचा अर्थ एक चांगले संकेत. नाही, जास्त दुखापत असली तर आपण 12th मॅन सबस्टिट्यूट करू शकता त्या ठिकाणी. मग क्रिकेटमध्ये सबस्टिट्यूट आपण करू शकता. 12वा 13वा खेळाडू प्रत्येक टीममध्ये असतोच जरूर. फलकावरती धावा, 11 धावा. विजयनं सफलता मिळवून दिली आहे. विकेट या ठिकाणी जरूर मिळवल्या समीरचा. नवीन फलंदाज ऋतिक आला, ज्यानं पहिल्या मॅचमध्ये 15 धावांची एक विस्फोटक इनिंग सादर केली होती. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यानं पटकावला होता, तो ऋतिक आले. परंतु आता स्ट्राईकला असेल यतीनसाठी हा बॉल इथे सोडून दिला. डॉट बॉल आलाय. खरं तर फलंदाजाने पाहिलं होतं की बॉल भरपूर बाहेर मूव्ह होतो की काय, वाईड मिळेल की काय, आणि या ठिकाणी सोडला गेला. परंतु तिथे अगदी वाईड लाईन्सच्या बॉल आतमधनं गेला. विजय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या ओव्हरमध्ये विजयचा हा बॉल हा ट्रॅकर होता इथे पुन्हा एकदा. आता मात्र पहा, रन आउट, धावबाद. ऋतिक सारखा फलंदाज इथे धावबाद झालाय. सरळ हातामध्ये चेंडू गेला होता. कॉलिंग चुकीची, मी तर म्हणेल या ठिकाणी धाव नव्हतीच. त्या ठिकाणी कॉलिंग चुकीची राहिली यतीनची, आणि फलंदाज मात्र ऋतिकला तिथे बाद व्हावं लागलंय. खरं तर ऋतिकला या अगोदरच्या मॅच न्यू बॅट्समन नवीन फलंदाज शुभम आलाय. धावसंख्या 11 वरती. काय गोलंदाजी झाली आतापर्यंत. 4 चेंडू इथे टाकलेत गोलंदाज विजयनं, आणि फक्त एक धाव खर्च केली. सुपर बॉलिंग. इथे फुल टॉस आहे ऑन साईडला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आता इथनं मी म्हणेल सिंगल आणि डबलनं तुम्हाला जो टार्गेट सेट करायचा आहे ना, तो टार्गेट तुम्ही सेट करू शकत नाही आहात. तुम्हाला मोठे फटकेबाजी देखील करावी लागेल, मोठे स्कोरिंग स्ट्रोक देखील खेळावे लागतील. तो स्कोरिंग स्ट्रोक आता येईल का? फलंदाज यतीन आहे मैदानाच्या आतमध्ये सज्ज. यावेळेचा हा फटका चांगला आलाय. धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गणागाती प्रहार, चेंडू सीमेच्या पार, षटकार. पाच चेंडूंमध्ये फक्त 2 धावा होत्या, परंतु हा एक चेंडू खराब आला आणि पूर्ण मी म्हणेल षटक खराब केलं. या ठिकाणी गोलंदाज विजयचं शॉर्ट ऑफ लाईन हाफ ट्रॅकर गोलंदाजी, आणि यतीन कुठे सोडणार आहे, जो इन्फॉर्म फलंदाज आहे. जिथंच मित्रांनो जे म्हणतात ना की ज्याची वेळ वाईट असते ना, त्याला निश्चितच अगदी जिथे बॅट फिरते, जिथे बॉल पडतो तिथे त्याची बॅट फिरत नसते, परंतु ज्याची वेळ चांगली असते ना, जिथे बॅट फिरते ना तिथेच बॉल पडतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या फलंदाजाच्या बाबतीत. यावेळेचा हा बॉल इथे पडल्यानंतर खूप जास्त बाहेर देखील मूव झाला. चांगली गोलंदाजी सुजयच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. आता इथनं मी म्हणेल शुभमला एक अँकर रोल प्ले करायचा आहे. जितका जास्त स्ट्रायकिंग एंडला यतीन कसा येईल ह्या गोष्टीकडे त्याला लक्ष द्यायचं आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते 18 वरती. 18 रन्स. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. इथे फुल टॉस आहे, फोर्स केलाय, बॉल आलाय लॉंग ऑफला. फिल्डर जज करतायत आणि झेल स्वीकारली आहे. लागणारा हा 30 फुल टॉस बॉल होता. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक भरपूर चांगला जरूर सिलेक्ट केला होता. शॉर्ट सिलेक्शन फार चांगलं होतं, परंतु प्लेसमेंट
चुकीची पाहायला मिळाली. नवीन फलंदाज टीमचा कॅप्टन प्रवीण आलाय. टीमची टोटल 18 वरती. फार चांगली गोलंदाजी सुजय आतापर्यंत इथे करत असताना एक सुद्धा धाव त्यानं खर्च केलेली नाहीये. शेवटच्या षटकाचा आता इथे खेळलं मार्गस. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. यावेळी अपील केली आहे परंतु बॉल बाहेर निघतोय असं सांगत असताना अजून एक फलंदाज धावबाद झालाय. चुकीचा क्रिकेट. आता मी म्हणेल इथं सातत्याने खराब क्रिकेट पाहायला मिळाला या शेवटच्या ओव्हरमध्ये. गोलंदाज सुजयच्या विरोधात टीम नानकर स्पोर्ट्स. आज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. गोलंदाज सय्यार सुजय. चांगली गोलंदाजी. अजूनही मी म्हणेल एक सुद्धा धाव आलेली नाहीये. आता 2 ओव्हरमध्ये 18 होत्या. या 6 चेंडूंमध्ये 8 ते 10 आल्या असत्या तर टार्गेट चांगलं सेट झालं असतं. परंतु प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. इथे ड्राईव्ह केलाय. इथे पुन्हा एकदा संधी आहे. संधी आहे आणि संधीचं सोनं केलंय. पुन्हा एकदा फलंदाज धावबाद. टीम हॅट्रिक पाहायला मिळाली. सलग 3 चेंडू फक्त 18 धावा. सुजय तयार. इथे फुल टॉस होता. चौथा विकेट येईल का? धाव घेतली जात नाहीये. धाव घेतली जात नाहीये. बॉल आलाय कुठेतरी. आता यतीन विश्वास स्वतःवरती दाखवतोय आणि खरं तर सुरुवातीला मी म्हणेल या ओव्हरच्या बॅट्समन ज्यावेळी शुभम खेळत होता त्यावेळी तोच विचार करायला हवा होता की शुभम यतीनला कसं स्ट्रायकिंग एंड देता येईल. मेडन षटक पाहायला मिळेल का? यावेळेचा हा बॉल इथे ड्राईव्ह केलाय आणि अखेरकार मात्र एक धाव या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या एका धावेच्या मदतीनं आता पुढे सरकली आहे. 19 वरती टार्गेट असेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी यत्निका स्पोर्ट्स अमनेला 20 धावसंख्येचं 20 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स. 18 चेंडू आणि 20 ची गरज. अठरा चेंडू 20 ची गरज. 3 षटकांमध्ये 20 धावा इथनं बनवाव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी टीम यत्निका स्पोर्ट्स आमनेला. या 30 धावा बनवल्या जातील. 20 धावा माफ करा 20 धावा बनवल्या जातील की 20 धावांचा बचाव केला जाईल. या ऐकूयात येणाऱ्या 3 षटकांमध्ये व्हॉइस ऑफ नेटिव्हली प्रथमेश ठाकूर यांचा. प्रमाण विशाल पाटील यांचं शुभागमन. आपलं देखील मी सहर्ष स्वागत करेन संजय स्मृती चषक 2022 मध्ये. तत्पूर्वी आपण डीजे मॅनला आपण संधी देणार आहोत. वातावरण थोडंसं सुमधुर आणि संगीतमय करणार आहात.
डीजे नानकर स्पोर्ट्स नानकर विपक्ष यज्ञिका स्पोर्ट्स आमने. बिग फाईट, मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळते आहे. एकंदरीत विचार केला तर इथून जो संघ जिंकेल तो मात्र फाईट करेल मकरंद स्पोर्ट्स मुठवाळ टीम सोबत. बिग फाईट, बिग रायव्हलरी, मोठी लढत दोन्ही टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला युवा खेळाडूंनी भरलेला नानकर स्पोर्ट्स नानकर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला यज्ञिका स्पोर्ट्स आमने टीम आहे. देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळत असणारा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि आमने संघाचा जर विचार केला त्यामध्ये देखील सर्व युवा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. अनुभवाची थोडीशी कमी दोन्ही टीमकडे आहे, पण जसजसे ते क्रिकेट खेळतील, जसजसे तुम्ही पाहतायत ते सामने खेळतील तसा तसा अनुभव त्यांना देखील येईल. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर. अनुभवाचे बोल सर्वात महत्वाचे तुम्ही पाहतात. धावफलकावरती धावा 19 धावा आणि 20 धावांचं एक लक्ष मात्र इथून उभं केलंय येणाऱ्या 3 षटकांमध्ये. अर्थातच रनबॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण सामना आणि ज्या प्रकारे सकाळपासून खेळ दाखवला होता तो म्हणजेच नानकर स्पोर्ट्स नानकर टीमने आता मात्र पाठीराख्यांना देखील निराश केलंय. जो विश्वास पाठीराख्यांनी दाखवला होता नानकर स्पोर्ट्स नानकर टीमवरती त्या विश्वासाला मात्र कुठेतरी तडा गेलाय. जे पाठीराखे आशा घेऊन आले होते त्यांना देखील निराश केलंय. आज जरी हाताना आशा नक्कीच निराशा हाती लागली असेल तरी मात्र खचून जाऊ नका. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. पहिला चेंडू घेऊन सज्ज आहे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज शुभम. पहिला चेंडू पिच ऑफ करायचा होता, बॅटची कडा आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर्ड झोन मध्ये. मिळेल ती एक सिंगल धावफलकाचा श्री गणेशा झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. बोलत यार बॉलिंग ट्रॅक वरती षटकातील दुसरा चेंडू घेऊन बदलतं समीकरण. आता मात्र 17 चेंडू आणि 19 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मात्र समीकरण तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल. संघर्षाचं मैदान, त्याचं दुसरं नाव आहे क्रिकेटचं मैदान. इथे मात्र स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सज्ज होतोय कुमार आहे. नक्कीच अरविंद ज्याच्या बॅटमधून 50 धावा या स्पर्धेमध्ये आल्यात. लेग ग्लान्स केलाय आणि चेंडूला मात्र डिक्लेअर्ड झोन मध्ये पाठवलाय. आणखीन एक सिंगल. फटका चांगला होता, प्रोडक्टिव्ह फटका होता. एकंदरीत जर तुम्ही फुल ग्राउंड मध्ये नक्कीच 360 ग्राउंड मध्ये जर हा लेग ग्लान्सचा फटका खेळला असता ना अरविंद तर मात्र तुम्हाला 4 धावा इथून नक्कीच मिळाल्या असता. पण डिक्लेअर्ड झोनचं मैदान आहे, हरकत नाही. एका धाव्याने धावफलक पुढे सरकेस कोमुसॉन 2 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंड वरती कॅप्टन कुल देवेन. यंग टॅलेंट बॅटला ब्रश, चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक डिक्लेअर्ड धाव. सलग 3 धावा डिक्लेअर्ड आल्या. एक धावेने मात्र इथे चालेल कारण धावफलकावरती 20 धावा लावायच्या आहेत. प्रति षटकामागे तुम्हाला मात्र 6च्या पुढची सरासरी मेंटेन करायची आहे. नक्कीच या दरम्यान आपण पाहतोय अनेक मान्यवरांची उपस्थिती स्पर्धेला तुम्ही पाहतात. व्यासपीठावरती मान्यवर देखील, प्रेक्षक वर्गाचा देखील उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लागलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच बॉल आलेला आहे त्यामुळे लगेचच इथून होईल सामन्याला सुरुवात. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज वळतोय बॉलिंग ट्रॅकवरती शुभम. आपल्या षटकातील चौथा चेंडू. 2 धावा देवेनच्या बॅटमधून, 1 धाव अरविंदच्या बॅटमधून. धावफलकावरती धावा 3 तुम्हाला पाहायला मिळतील. 17 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू उर्वरित 15. त्यावेळेला लो फुल टॉस ओ द बॉल हेट फटका खेळलेला पाहायला मिळतो. इथे मात्र धावचीची संधी गॅदर मात्र चेंडूला करता आले नाहीये. आता मात्र कुठेतरी स्वतःवरती नाराज तुम्हाला दिसेल तो म्हणजे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज शुभम. कारण जर हा चेंडू कलेक्ट झाला असता तर मात्र रनआउटची संधी निर्माण झाली असती आणि पंचांना मात्र हेडॅक आला असता कारण भरपूर क्लोज कॉल झाला असता. जर तर ला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. तुम्ही आता काय करताय त्या गोष्टीला महत्व नाहीये. इथे मात्र महत्व कोणत्या गोष्टीला आहे? वर्तमान काळातल्या गोष्टीला महत्व आहे. आधी तुम्ही काय केलंय, आधी तुमचा परफॉर्मन्स कसा राहिलाय,
ऑफ ट्रॅकर. इथे मात्र आणखीन एक सिंगल. डिक्लेअर्ड झोन स्ट्राईक रोटेट. मिळेल ती एक सिंगल. सातत्याने सिंगलवरती प्राधान्य, सिंगलला मात्र प्राधान्य दिलं आहे. सलगची 5वी सिंगल आपण पाहतोय. कारण 20 धावांचं लक्ष डोळ्यापुढे ठेवून मात्र मोठ्या फटक्यांची गरज तर नाही आहे. कारण अतिरिक्त धावा जरी इथून आल्या तरी मात्र स्कोकार्ड सिंगलने पुढे जाईलच. पण अतिरिक्त धावांच्या भरोश्यावर राहून चालेल का स्वतःच्या बॅटमधली ताकद थोडीशी दाखवावी लागेल. कारण बॉलिंग अटॅक नानकर स्पोर्ट्स नानकर टीमचा देखील तितकाच चांगला आहे. स्टेप आउट करून फटका एक्झिक्यूट केलाय. काय फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पण नशिबाची साथ मात्र आज नानकर स्पोर्ट्स नानकर टीमच्या सोबत आहे. आणि या दरम्यान विद्युत तारेला मात्र चेंडू लागतोय आणि नक्कीच ग्राउंडच्या आतमध्येच थांबतो. आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय की ते 2 धावा इथून कंप्लीट करील. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन स्कोर कार्ड. दर्शक पाहतायत स्वर्गीय मनीषा सुनील पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत सदस्य सौ चारुशीला सुनील पाटील मॅडमच्या माध्यमातून, त्यानंतर श्री नरेश सुदाम पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट स्वर्गीय साईनाथ दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गौरव लक्ष्मण पाटील यांच्याकडून आम्हाला लाभलेली आहे. त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन बॉलर स्वर्गीय शांताराम बापू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोहिदास शांताराम पाटील यांच्याकडून आम्हाला लाभलेले तुम्हाला पाहायला मिळते. सन्मानचिन्ह स्पर्धेसाठी या स्पर्धेचे गोड आठवण ब्युटिफुल मोमेंटो आम्हाला लाभलेले आहेत. माजी सरपंच वाशेरे गावचे श्री विश्वास अनंत पाटील यांच्या माध्यमातून, त्यानंतर सुपर कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच संजय स्मृती चषक सावध याची सुपर कॅच आम्हाला रोहिदासजी घोडे साहेबांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी लाभलेली आहे. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न असेल का? विकेट धोक्यात, फेकी खराब, बॅकअप चांगला आहे. वाईट +1 अशा 2 धावा मात्र इथून अंकित होतील. दुष्काळात 13वा महिना मी तर म्हणेन, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी एक्सपेक्ट केली होती, आशा बाळगली होती नानकर स्पोर्ट्स नानकर टीमकडून, कारण लक्ष अगदी छोटं होतं. ते छोटे लक्ष मात्र तुम्ही जेव्हा डिफेंड करत असता तेव्हा मात्र त्याला अनुसरून चांगली गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. पण कुठेतरी लढत एकतर्फा जाते की काय हा प्रश्न उभा राहतोय. धावफलकावरती धावा 10 आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. आणि जर इक्वेशन आपण पाहिलं तर चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. आणि या दरम्यान नक्कीच अप्रतिम कामगिरी करतोय तो म्हणजेच यज्ञिका स्पोर्ट्स आमने टीम. कारण सातत्याने यज्ञिका स्पोर्ट्स आमने टीमला आम्ही पहिले 2 सामने ना अगदी एकतर्फ जिंकतात आणि त्यानंतर क्वार्टर फायनल सेमीफायनल्समध्ये जणू काही हा वेगळा संघ खेळतो की काय असं मला वाटतं. यावेळेला अप्रतिम फटका, इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, अगदी दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूचं कलेक्शन केले, फेकी केली आणि या दरम्यान मात्र मिळेल ती एक सिंगल. मग फ्रंट फूटला येऊन अगदी ताकदवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाही आणि या दरम्यान एक धाव कंप्लीट. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. बोलतयार षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी योगेश. समीकरण उर्वरित 9 धावांची गरज, चेंडू शिल्लक 10. यावेळेला लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक इथे उपस्थित आहेत, चुकी झाली आहे. ही चुकी करून चालणार नाहीये. नो रिझन्स फॉर क्रिकेट. इथे मात्र तुम्हाला कारण देऊन चालणार नाहीये, कारण ज्या प्रकारे तुम्ही कमी धावांचं लक्ष सेट केलंय त्याला अनुसरून तुम्हाला चांगली फलंदाजी करणं देखील गरजेचं होतं. फलंदाजी चांगली झाली नाही, त्यानंतर गोलंदाजी देखील थोडीशी खराब तुम्हाला पाहायला मिळते आहे.
या दरम्यान शुभागमन झालंय मान्यवरांचं. अनंताजी केणे साहेब आहेत भावाळीचे, त्यांचं देखील इथे मात्र शुभागमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. आणि या दरम्यान ऑफ ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू अगदी स्वीपर कव्हरला ट्रॅव्हल झाला होता आणि दरम्यान मात्र मधीत विद्युत वाहिनीचा जो खांबा उपस्थित आहे त्याला लागून चेंडू डायव्हर्ट झाला. आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय की ते 2 धावा कंप्लीट करतील. नक्कीच व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झालंय भावाळे गावचे समाजसेवक अनंतजी केणे साहेबांचं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. फ्रंट फूटला येऊन फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक आहेत, जज होत नाहीये. चेंडू अगदी सीमेच्या लगत जातोय, तिथे मात्र फील्ड झालेली आहे. आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय की 3 धावा तब्बल कंप्लीट करतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा या सत्रामध्ये जर विचार केला ना तर एकही मोठा फटका आलेला नाहीये, पण ज्या प्रकारची फलंदाजी झाली आहे, सिंगल डबलने स्कोरकार्ड सुरू ठेवलेला आहे, आता विजयाच्या समीप येऊन पोहोचलेला आहे. आता मात्र जिंकण्यासाठी इथून 3 धावांची गरज आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजून. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा सामना जणू काही एकतर्फा चाललाय की काय, कारण ज्या प्रकारचे एक्सपेक्टेशन आम्ही ठेवले होते नांदकर स्पोर्ट्स नांदकर टीम कडून, त्याला मात्र कुठल्याही प्रकारचे यावेळेला ऑफ ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि 12th मॅन देखील भरपूर उत्तेजित झालेले आहेत. त्यांना देखील काही क्षणासाठी वाटलं होते की हा चेंडू गॅपमध्ये जातोय की काय, चौकार येतोय की काय, आमचा संघ जिंकतोय की काय, पण या दरम्यान मात्र मिळाली ती एकच सिंगल. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. तब्बल या स्पर्धेमध्ये मात्र तुम्ही पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर 12 संघांमधून मात्र तुम्हाला आजच्या दिवसांतून एक टीम पुढे सरसावलेली तुम्हाला पाहायला मिळेल. यतीन. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. यतीन सज्ज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. ओ द विकेट, ओ द विकेट. आणि यावेळेला फटका लॉफ केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या आवाक्याच्या बाहेर विजयी फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या सामन्यामध्ये विजय मिळवलाय नो डाऊट यज्ञिका स्पोर्ट्स आमने टीमने. कॅप्टन देवेन यायचंय आपण टॉस बॉक्स मध्ये. त्यानंतर जर तुम्हाला हवा असेल तर 5 मिनिट दिला जाईल, या गोष्टीची नोंद घ्यायची. पण सर्वप्रथम टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि सर्वप्रथम शेक हँड करायचा. येस, ही आपली ओमसाई क्रिकेट आमने लोडांड असोसिएशनची शिस्त आहे. ती शिस्त आपल्याला पाळायची आहे. एक शिस्तबद्ध क्रिकेट, आपलं स्टँडर्ड ऑफ क्रिकेट, का आपल्याला क्रिकेट